या सभागृहाला खालील मंत्र्यांचा परिचय करून देत आहेत। सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव संभाजी शिंदे, सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा अनंतराव पवार, काय करायचं घ्यायला लागेल ना। नाही दिसत नाही। अध्यक्षांची निवड आहेत बसले आहेत कॅबिन मध्ये आहेत। मग मी सुरुवात करू। माननीय सदस्यांना माहित आहे की महाराष्ट्र विधानसभा नियम 6(1) मधील तरतुदीस अनुसरून दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजीच्या आदेशानुसार राज्यपालांनी अध्यक्षपदाच्या निवडीसाठी दिनांक 9 डिसेंबर 2024 हा दिवस निश्चित केला आहे। त्यानुसार महाराष्ट्र विधानसभा नियम 6(2) अन्वये सदस्यांनी मांडवायचा प्रस्तावित लेखी सूचना सचिव 1 कार्यभार महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधानभवन मुंबई यांच्याकडे रविवारी दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता वाजण्यापूर्वीच पोहोचल्या अशा बेताने पाठविण्यास अवगत करण्यात आले। उपरोक्त पार्श्वभूमीवर माननीय अध्यक्षांच्या निवडीकरिता विहित कालावधीत 3 नामनिर्देश पत्र प्राप्त झाली आहेत। आता देवेंद्र फडणवीस विधानसभा यांनी आपला प्रस्ताव मुख्यमंत्री यांनी आपला प्रस्ताव मांडावा। माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो। श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी। अध्यक्ष महोदय, बघा ना, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जो प्रस्ताव अध्यक्षपदाकरता मांडलेला आहे मी त्याला अनुमोदन देतो। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो। श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी। अध्यक्ष महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्याचा जो प्रस्ताव मांडला आहे त्याला मी अनुमोदन देत आहे। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अशा प्रकारचा प्रस्ताव मांडतो। अध्यक्ष महोदय, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी श्री राहुल नार्वेकरजी यांचा जो प्रस्ताव मांडलाय त्याला मी अनुमोदन देतो। आता मी पहिला प्रस्ताव मतास टाकतो। प्रश्न असा आहे की राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे। होय ते बहुमत आहे। होय ते बहुमत एक मताने प्रस्ताव संमत झाला। काही पुढे काय प्रस्ताव संमत झाला आहे। राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून
निवड झाली आहे असे मी जाहीर करतो. राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची अध्यक्षपदी निवड झाली असल्याने पुढील प्रस्ताव मतास टाकण्यात आवश्यकता नाही. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेला गौरवशाली वारसा लाभला असून या सभागृहाच्या अध्यक्षस्थानी आपली निवड झाली याबद्दल मी आपले मनपूर्वक अभिनंदन करतो. विधानसभा अध्यक्ष हे पद संविधानदृष्ट्या उच्च दर्जाचे पद आहे. या पदावर काम करण्याच्या व्यक्तीने पक्षीय भेदभाव दूर ठेवून निपक्ष पद्धतीने कार्य करावे असे संविधानाने अपेक्षित आहे. त्यानुसार आपण या सभागृहात निष्पक्ष पद्धतीने कार्य करून या सभागृहाचे गरिमा आणखी वाढाव अपेक्षित आहे. त्यानुसार आपण या सभागृहात निष्पक्ष पद्धतीने कार्य करून या सभागृहाची गरिमा आणखी वाढाव अशी मला खात्री आहे. आपल्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो व माझे भाषण थांबवतो. राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य आणि अध्यक्षांचे आसन स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो. चला संपलं. हो साहेब, धन्यवाद. असे हा साहेब नाही ना कसे धन्यवाद. जरा हात शुभेच्छा. दादा मावळत्या अध्यक्षांना पण शुभेच्छा द्या ना. त्या चेअरला तिने न्याय द्यावाच लागेल. अध्यक्षावर आतापासून दबाव आणू नका तुम्ही. दबाव आणू नका. हे आता पुढचं आहे ना, मुख्यमंत्री भाषण करतील आणि मग अध्यक्षाचं शेवटी भाषण. माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री भाषण करतील. सदस्य बोलले आपण माझं फक्त हे मागून द्या, चष्मा आणि भाषण सांगतो सर. हा आसनाकडे ठेवा. तर आपलं भाषण. माननीय अध्यक्ष महोदय, विधानसभा अध्यक्षपदी आपली म्हणजेच श्रीयुत राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा फेरनिवड झाली त्याबद्दल मी तमाम विधानसभेच्या सदस्यांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आपलं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे विरोधी पक्षाचे देखील मी आभार मानतो की विरोधी पक्षाने या महाराष्ट्रामध्ये काही अपवाद वगळता सातत्याने बिनविरोध अध्यक्षाची निवडणूक करण्याची एक परंपरा आहे. त्या परंपरेचा मान राखत आपल्या निवडीला पूर्ण समर्थन हे दिल्याबद्दल विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांचे आणि गटनेत्यांचे मी मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, मी पुन्हा येईन असं म्हटलं नव्हतं,
पण तरी देखील आपण परत आलात याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे. आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की राज्यामध्ये एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री होते, त्यातला एक वकील होता. आता तुम्ही झाल्यामुळे 50-50% मेजॉरिटी झालेली आहे. पण मला असं वाटतं की तुमच्यासारखा एक निष्णात वकील हा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसला आणि निश्चितपणे या खुर्चीला न्याय देण्याचं काम हे आपल्या माध्यमातून होईल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. 11 फेब्रुवारी 1977ला मुंबईमध्ये जन्माला आलेले श्री राहुल नार्वेकरजी हे कदाचित पहिलेच असे अध्यक्ष असतील की पहिल्याच टर्ममध्ये ते अध्यक्ष बनले आणि पुन्हा दुसऱ्यांदा ते